मार्च एप्रिल 2026 मध्ये नाशिकमधील TCS प्रकरण उघडकीस आले होते। या प्रकरणात कंपनीतील काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण, छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप आहेत। या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मात्र आता सोलापूर येथे तब्बल 150 मुलींना धर्मांतरावरून असाच त्रास दिल्याचे प्रकरण आमदार मनीषा कायंदे यांनी आज विधान परिषद सभागृहात मांडले। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले। प्रश्नोत्तराच्या तासात आमदार चित्रा वाघ यांनी TCS प्रकरणावर भाष्य केलं। यानंतर या चर्चेत सहभागी होत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी धर्मांतराचे लोण केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित नसल्याचे निदर्शनास आणून दिले। त्यांनी सांगितले की शासकीय ITI सोलापूर येथे तब्बल 150 मुलींना धर्मांतरावरून असाच त्रास दिला जात आहे। त्यांच्या हस्तलिखित तक्रारी माझ्याकडे आल्या। या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी। तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका स्पॅनिश मल्टीनॅशनल कंपनीत एका महिलेने C बॉक्स आणि ICC कमिटीकडे लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे। मात्र कोणत्याही सुनावणीशिवाय तिला थेट कामावरून काढून टाकण्यात आलं। त्यामुळे या कंपनीचं लायसन्स आपण रद्द करणार का असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी विचारला। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनीषा कायंदे यांनी जे विषय या ठिकाणी उपस्थित केले आहेत, एक तर त्यांनी शासकीय ITI सोलापूरचा एक मुद्दा उपस्थित केला। त्या प्रकरणात तत्काळ त्याची चौकशी करण्यात येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। दुसरं म्हणजे त्यांनी तळेगाव दाभाड्याच्या स्पॅनिश कंपनीच्या संदर्भात सांगितलं। याही संदर्भात पुढच्या 15 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये कंपनीचा दोष असेल तर कंपनीवर कारवाई केली जाईल। तसेच व्यक्तीचा दोष असेल तर व्यक्तीवर कारवाई केली जाईल, परंतु कुठल्याही परिस्थितीत महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही। 15 दिवसात ही चौकशी केली जाईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं।